शेतकरी मित्रांनो नमस्कार. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सातत्यानं महाराष्ट्र माझावरती वेगवेगळ्या शेतीच्या घडामोडी, शेतीच्या यशोगाथा बघत आलाय आणि त्याच अनुषंगानं मी आता नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं चांदवड तालुक्यातील परसुल या गावातील किरण वरकले या तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलोय. खरं तर काकडीचे व्हिडिओ आपण अनेक बघितले असतील, पण या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने काकडी लावली की 2 एकर काकडीची लागवड आहे आणि 2 एकरावरती संपूर्ण पॉलीहाऊसमध्ये या काकडीची लागवड केली. खरं तर पॉलीहाऊसमध्ये काकडी करण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, या काकडीचं नियोजन कसं आहे, पाण्याचं नियोजन कसं आहे, खताचं नियोजन कसं आहे आणि एकूण खर्च किती आहे हे खरं तर बघणं महत्त्वाचं आणि त्या अनुषंगानं मी आता संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन येत आहे. खरं तर तुमचं आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आलो होतो आर्डर सीडच्या कामानिमित्त तुमचा कांदा बघण्यासाठी. खरं तर बघितलं तरी काकडी पॉलीहाऊसच्या बघायला मिळते. काय कारण आहे पॉलीहाऊस मध्ये काकडी करण्या पाठीमागचं कारण काय? आधुनिक शेती. हा. अरे बहुतेक लोक आहे जे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. आता आणि नवीन काहीतरी शेतीत करावा अशी एक पहिल्यापासून जिद्द होती. आणि बहुतेक शेतकरी वर्ग हा असं म्हणतो की शेती परवडत नाही. बरोबर. पण ती का परवडत नाही याचा बारीक अभ्यास केला. मग त्यातून मग एक 2007 साली तळेगाव दाभाडे येथे ट्रेनिंगचा योग आला. तिथं तिथलं ट्रेनिंग आपलं सेडनेट आणि पॉलीहाऊस म्हणजे हॉर्टिकल्चर आणि फ्लोरिकल्चर. मग तिथं गेल्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती तर तितकी सबळ नव्हती. मग आता बनवायचं कसं? मग थोडा महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ घेण्यात आला. मग त्यानंतर पहिल्यांदा 2019 साली 1 एकरचं सेडनेट बनवण्यात आलं. 1 एकरचं? हो. काय खर्च आला 1 एकर सेडनेट? 1 एकर सेडनेटला साधारणपणे 2019 साली एक 27 लाख रुपयापर्यंत खर्च आला होता. 27 लाख रुपये? हो. बरं. त्यावेळेस असं वाटलं नाही 27 लाख रुपये आपले 1 एकर शेतीवरती झाकून घ्यायचं आणि त्यात पिकं घ्यायची किती? नाही तर ते तुम्ही म्हणता तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. पण सुरुवातीला मग पैसे नसल्यामुळे मग थोडं बँकेचं अर्थसहाय्य घेऊन आपण हा प्रोजेक्ट उभा केला. त्याच्यात साधारणपणे मग सुरुवात केली. होतं का न होतं इथून सुरुवात झाली आपली. पण झाल्यानंतर एक 20 दिवसामध्ये काम कन्स्ट्रक्शनचं काम हे पूर्ण झालं. त्यानंतर मग आमचे सचिन पाटील साहेब त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून तो एक 20 दिवसाचा प्रोजेक्ट उभा केला आहे. आता किती दिवस लागले 1 एकरवरती पॉलीहाऊस टाकण्यासाठी? 1 एकर पॉलीहाऊसचं सर्वसाधारण म्हणजे कॉन्ट्रॅक्टचा जर ओके जर असला तर त्यांचं नियोजन छान असलं तर एक 20 दिवसामध्ये कम्प्लीट करून देतात. 20 दिवसामध्ये? हो. बरं. तुम्ही मला मगाशी सांगत होता की ह्याला काय वेगळं म्हणायचं, ह्याला वेगळं म्हणायचं. काय असतं पॉलीहाऊस मध्ये, कशाला काय? पॉलीहाऊस नेट म्हणजे आता एक समजा आपली जमीन आहे ती एकदम प्लेन पद्धतीने ती त्यांच्या पद्धतीनं या दोघं याच्यामधलं जे अंतर आहे लाईन कशा टाकायच्या, उत्तरमुखी टाकायच्या का पूर्वमुखी टाकायच्या, त्याच्यावरती त्याचं हे असतं. एक त्याला 4 मीटर आणि एक 3.5 मीटर ह्या पद्धतीनं ते असतं. कोणी 6 मीटर पण घेतं. मग त्याच्यात टनेल आहे का फ्लॅट आहे त्या पद्धतीनं नियोजन असतं ते. बरोबर. तर ज्या शेतावरती आपण पॉलीहाऊस टाकणार आहे त्या शेतीची निवड कशी करायची, म्हणजे शेती कशी असली पाहिजे? आता हे बघा, तुमचा प्रश्न म्हणजे हा थोडा अवघडल्यासारखा. सर्वसाधारणपणे शेती मुरमाड टाईप जर असली तर एक सुपर रिझल्ट भेटतात. पण सर्व शेतकऱ्यांकडे मुरमाड शेती अवेलेबल नाही. तर कोणाची ब्लॅक कॉटन सॉइल आहे, कोणाची मुरमाड टाईप आहे, कोणाची चुनखडी युक्त आहे. पण हरकत नाही, कशी पण शेती असली तर उत्तम पद्धतीने हे पीक घेऊ शकतो आपण त्यातून. तर शेतकरी आता तुम्ही बरंच ट्रेनिंग केलंय, ह्याचा अभ्यास केलाय, त्याच्यामध्ये शेतकरी कोणती कोणती पिकं घेऊ शकतो आणि तुम्ही कोणती कोणती घेतली? आता कोणती कोणती पिकं घेऊ शकता म्हणजे सुरुवातीला मी घेतलेले पिकं सांगतो तुम्हाला. मी सुरुवातीला शिमला मिरची घेतलेली, त्याच्यानंतर काकडी घेतलेली, त्यानंतर एक बारटोक घेतलेलं आहे. असे म्हणजे वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळे पिकं घेतो. साधारणपणे एका वर्षामध्ये 2 पिकं आपण कमीत कमी घेऊ शकतो. बरं. आता आपण खरं तर काकडीच नियोजनावरती, कारण काकडीवरच बोलू आपण सध्याला. बाहेरची काकडी म्हणजे ओपन काकडी आणि ह्याच्यामध्ये काकडीमध्ये काय फरक वाटते पॉलीहाऊस? बाहेरची काकडी आणि मधली काकडी म्हणजे आतमधील काकडी सेडनेट किंवा पॉलीहाऊस मधली काकडी. बाहेरची काकडी जी अवघे म्हणजे शाश्वत उत्पन्न कितपर्यंत भेटेल, टनेज भेटेल नाही भेटेल हे आपण सांगू शकत नाही. बाहेर रोगराईचा प्रादुर्भाव जास्त असतो, तसा आतमध्ये रोगाचं प्रमाण कमी. लागवडीचं अंतर बाहेरील हे थोडं जवळ असतं. यातलं एक असं एकरी साधारणपणे आपण फिक्स असे रोपं टाकतो. कसं अंतर सोडलेलं? याचं अंतर 4.5 बाय आपण 2 वरती लागवड केलेली आहे.
ते खरीपला वेगळे माप असतं आणि रब्बी मध्ये अंतर म्हणजे दोघं सीझनला वेगवेगळे अंतर घेतो आपण. काकडी पीक जर घेतलं तर त्याला एकरी 6,000 रोप पर्यंत टाकतो आपण. एकरी 6,000 रुपये. हो. बर. त्यात तुम्ही व्हरायटी कोणती निवडताय त्याच्यावरती पण ते अंतर इकडे तिकडे होऊ शकतं थोडं. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये बेसल डोस पण महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये काकडीमध्ये. त्यासोबत पाण्याचं नियोजन पण महत्वाचं आहे, कारण पॉलीहाऊस मध्ये पाण्याचं नियोजन वेगळं राहत असेल, हो. बाहेर वेगळं राहत. तुमचं कसं नियोजन असतं पॉलीहाऊस मध्ये? आता याचं बेसल डोस म्हणजे आता नेमॅटोड साठी पहिल्यांदा त्याच्या बेसल डोस मध्येच आम्ही ऍड करतो. DAP असेल किंवा निंबोळे अर्क असेल, रिझल्ट वगैरे असेल नेमॅटोड साठी, असे म्हणजे शेवटपासून तर सुरुवातीपर्यंत MOP त्याचा बेसल डोस वन टाइमच वापरला जातो, कारण की पेपर टाकल्यानंतर आपण त्याच्यात नंतर आपण बेसल डोस भरू नाही शकत. बरोबर. बेसल डोस टाकण्या अगोदर आपलं शेणखत असेल, हे साधारणपणे एक 5 टनाच्या आसपास एकरी गेलं पाहिजे. 5 टन. हो. 2 टनाच्या आसपास आपलं पोल्ट्री फार्मचं जे तुस्स असलेलं ते खत गेलं पाहिजे 2-1 टनापर्यंत. बरं बरं. आता पाण्याचं नियोजन ह्याच्यामध्ये कसं केलं जातं? पाण्याचं नियोजन हे वातावरणाचा अभ्यास करून, म्हणजे त्याला सेल्फ स्टडी असं म्हटलं तरी काय हरकत नाही. वातावरण जर ढगाळ असेल तर सुरुवातीला काकडी पिकाला हे अवघी कमी पाणी लागतं, 20 ते 25 दिवस, एक 5-5, 10-10 मिनिटं, त्याच्यावरती पाणी नाही चालत. बरोबर. आता स्प्रेचं ह्यामध्ये शेड्यूल कसं असतं, तुम्ही कसं करता यामध्ये? स्प्रेचं शेड्यूल हे 3ऱ्या दिवशी करतो आम्ही. प्रत्येक 3 दिवसाला हो, 3 दिवस. वातावरण जर फ्रेश असलं तर 4थ्या दिवशी करतो, पण स्प्रे हा कंटिन्यू घेतच असतो. कोणती रोग प्रामुख्याने काकडीमध्ये कोणते येतात, त्याच्यावर उपाययोजना काय? साधारणपणे काकडीवरती सुरुवातीला थ्रिप्स असतो, त्याच्यानंतर झाड ग्रोथ करण्यासाठी आपल्याला PGR मधला आपण वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे हे भेटतात, तर ते देतो सुरुवातीला. मग नायट्रोजन युक्त खत एकदम कमी प्रमाणात देतो आपण. आणि व्हाईट रूट डेव्हलप होण्यासाठी मग ह्युमिक ऍसिड असेल किंवा मायबी असेल, याच्या 1-3 आवाळण्या करतो सुरुवातीला आपण 15 दिवसामध्ये. बरोबर. सेटिंग देखील या ठिकाणी महत्वाची आहे आपल्या ह्याच्यामध्ये. हो. आपल्या ह्याला एका रोपाला, वेलीला किती सेटिंग आसपास तुम्ही घेता उत्पन्न? साधारणपणे एका वेलीने कमीत कमी त्याच्या कार्यकाळामध्ये 60 ते 65-70 दिवसामध्ये कमीत कमी 5 किलो माल दिला गेला पाहिजे. 5 किलो. जास्तीत जास्त आता कंपन्या 7 किलो 8 किलो पर्यंत जातात. हो. पण त्यांचं नियोजन, R&D, सर्व काही गोष्टी, आता शेतकरी म्हटल्यानंतर थोडं खतांचं नियोजन, पाण्याचं नियोजन इकडे तिकडे होतं. कोणती व्हरायटी? ही BSF ची इन्फिनिटी म्हणून व्हरायटी, आणि तिकडच्या पॉलीहाऊस मध्ये आपण एक रिजवान सीडची एमिर स्टार म्हणून केलेली. हे कशामुळे तुम्ही निवडली बियाणं? आता हा निवडायचा भाग हा मल्टी बेरिंग व्हरायटी, म्हणजे एका बंच मध्ये तुम्ही बघू शकता एक साधारणपणे 4-4, 5-5 एक फ्रूटला सेटिंग झालेली. हे बघा इथं बघू शकता. बरोबर. हे बघा, एका बंचलाच 5. हो. जसं जो बाहेर ज्या व्हरायट्या ज्या लावल्या जाते आपण, त्याला एका याच्यामध्ये एकच फ्रूट सेटिंग होत, त्यापेक्षा जास्त होत नाही. किंवा ते पण ड्रॉप झालं तर तिथं मग तिथलं एक 200-250 ग्राम काय जे असेल ते वजन ते कमी होऊन जातं लगेच. बरोबर. आता ह्याची शायनिंग देखील अतिशय महत्वाची आहे ह्याची. हो. आपण बाहेर 2 तुलना करतोय आपण, एक ओपन मध्ये आणि एक पॉलीहाऊस मध्ये. तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे? आता बाहेरच्या याची शायनिंग म्हणजे, आता याच्या शायनिंगचं सुद्धा नियोजन हे एक व्हरायटीवरती डिपेंड असतं. बाहेरला थोडी शायनिंग कमी भेटते, याला लस्टर जे म्हणतो आपण ते सेल्फ असतं आणि थोडं जास्त येतं, थोडं बाहेर कमी येतं त्या तुलनेमध्ये. तो आपला सेडनेट हाऊसचा किंवा पॉलीहाऊसचा फायदा होतो त्याच्यात आपल्याला. तर पॉलीहाऊस बघितलं आणि एकूण जर आपल्या उत्पन्नाचा जर खर्च बघितला किंवा उत्पन्न आपलं बघितलं तर किती वर्षात निघते याचे पैसे? याचे जर तसं योग्य नियोजन, रेटचा जर थोडासा जर आधार लागला, साधारणपणे 2 ते 3 वर्षामध्ये याचा एकही रुपया शिल्लक राहत नाही. 2-3 वर्ष पैसे फिटून जातात? हो, पूर्ण पैसे फिटून जातात. नाही शासनाने अनुदान दिलं तरी फिटून जात. आता तुमचं काय धरलंय टार्गेट, काय धरलंय काकडीचं? साधारणपणे आता ह्या वर्षी थोडा पावसाळा जास्त होता, एक्सेस वॉटर असल्यामुळे थोडं 25 टनापर्यंत उत्पादन भेटायला पाहिजे तरी आम्हाला कमीत कमी. जर वातावरण चांगलं असेल तर काय ऍव्हरेज निघतं? वातावरण जर फ्रेश असलं, रब्बीची लागवडी असेल तर आम्ही 35 टनापर्यंत 37 टनापर्यंत ऍव्हरेज काढलेले. तुम्ही काढले? स्वतः काढलेले ह्याच प्लॉट मध्ये. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही रोगावरती बोलला, आपण पाण्यावरती नियोजन केलं. शेतकरी जर पॉलीहाऊस करायचा विचार करत असेल तर त्याला काय सल्ला देता तुम्ही? तर शासनाने जर थोडा जर म्हणजे सबसिडी स्वरूपात जे सबसिडी देतात त्यात थोडी वाढ जर केली तर 100% जर 10 एकर शेती करण्यापेक्षा 1 एकर करणे व्यवस्थित करणे हा मी शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकतो.
म्हणजे बाहेरचा फपट पसरा करण्यापेक्षा अगदी कमी ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त उत्पन्न काढू शकता. हो, आणि शेतकऱ्याला खर्च देखील कमी होतो नंतर. आणि माझं पण तसंच आहे ना, बाहेरचे 10 एकरचं उत्पन्न आणि ह्या 2 एकरचं उत्पन्न डायरेक्ट म्हणजे सारखं आहे. आता ह्याची मशागत कशी करायची, कारण सगळीकडनं पॅक आता मशागत करायला तिथे एक गेट ठेवलेलं आहे हा. आणि प्रत्येक सेडण्यात आणि पॉलिहाऊसला ते असतंच आणि ठेवावंच लागतं. बरं. त्यामध्ये आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने छोटा असेल मोठा असेल पूर्ण ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत होऊन जाते. नांगरणी असेल, वखरणी असेल, फन्नी असेल, रोटावेक्टरने रोटा करणे असेल. आता खरं तर आता किती वर्ष झाले पॉलिहाऊसला? याला आता साधारणपणे सुरुवातीला जे बनवलं ते 2019 ला बनवलंय. बरं. हे 2021 चं आहे. 21 म्हणजे आज 4-5 वर्ष हो, झाली. 5 वर्ष चालू आहे. काय एक आकडा काय सांगतोय, किती पर्यंत कमवल्या पॉलिहाऊस म्हणजे एका एकराचा साधारणपणे एक 40 लाख प्लस गेला असेल पूर्ण त्याचा खर्च वजा जाऊन. खर्च वजा जाऊन? हो. तर पॉलिहाऊसचे ज्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, एक फायद्याची पण असते, एक तेवढी तोट्याची पण असते. काय पॉलिहाऊसचा तोटा काय वाटतं तुम्हाला? तोटा पण आहे. समजा जर आपण इतक्या महागडाचं एक 10 ते 11 रुपयाचं एक रोपटं लागवड केलेलं आहे, त्याला लागवड करून दिली आणि आपण जर गावावरतीच जर तिकडं पारावरती जर वाता मारत बसलो तर त्यांची ही शेती नाही. त्याला म्हणजे एक मायक्रो स्टडी आणि सेल्फ वर्किंग ही खूप महत्वाची आहे. बरोबर. बाकी शेतामध्ये काय? बाकीच्या शेतामध्ये एक आता 6 एकरवरती कोबी आहे, 2 एकरवरती टोमॅटो लागवड आहे, भुईमुंग 1 एकर. तुमच्या भागामध्ये असं ऊसाचं उत्पन्न विषय नाही ना? नाही, आमच्याकडे कसं आमचा थोडा ड्राय एरिया आला, तर ऊस झालं म्हणजे बारमाही होणारी पिकं नाही. द्राक्ष बागा वगैरे आहे, पण त्या तुलनेत द्राक्ष बागेच्या तुलनेत हे पैसे देण्याच्या दृष्टीने छान आहे. त्याला दर कसा भेटतोय? आणि आता तुम्ही मार्केटला जाताय, कुठल्या मार्केटला जाताय? हे आता आपण आम्हाला सर्वात जवळ म्हणजे नाशिक मार्केट आहे. बरं. आता आपण जयपूर पाठवतो, आग्रा पाठवतो, परत अहमदाबाद पाठवतो. आता ह्या वर्षाचा पूर्ण माल चितेगावला एक 10-12 माल आहे, तर त्या मॉलची पण अग्रीमेंट आहे, त्यांना देतोय आपण. मार्केटमध्ये जर आपलं फळ गेलं तर दुसऱ्यापेक्षा उठावून दिसतंय का आपल्या ह्याच्यामध्ये पॉलिहाऊस मध्ये? हो, पॉलिहाऊस मधला, हो, पॉलिहाऊस मधला फ्रूट आणि ओपन फील्ड वरचं फ्रूट याच्यामध्ये शेजारी जर ठेवलं तर लगेच ओळखू येतं. याची शायनिंग, किपिंग क्वालिटी सर्व लगेच लक्षात येऊन जाते. बरं. आणि व्यापारी काय दर? हो, दर ओपनच्या फील्ड पेक्षा आतला मालाला रेट हा छान मिळतो. बरोबर. आता नंतरच पुढचं नियोजन कसं आहे याच्यामध्ये पॉलिहाऊस मध्ये? आता हे क्रॉप काढल्यानंतर पुढचं नेक्स्ट टाइमला आता एका एकरमध्ये आम्ही बारटोक वांगा लावणार आहे आणि दुसरं काकडीच लावणार आहे. एक एकर मशागत करून घ्यायची आणि पुन्हा रिप्लांटेशन करायचं. बरोबर. तुम्ही सांगत होता ह्याला काय म्हणायचं, जर थोडं आमच्या प्रेक्षकांना पण सांगा तुम्ही. अच्छा, आता हे जे आहे हा हॉकी आहे, याला हॉकी म्हणतात. तर हे जे आहे ही प्रोफाईल पट्टी, म्हणजे हे जे इन्सेट नेट जे आहे त्याला या प्रोफाईल पट्टी नंतर एक स्प्रिंग येते, त्याच्यामध्ये प्रेस करून ती पूर्णपणे फिटिंग या इन्सेट नेटची त्याच्यामध्येच आहे. बरोबर. हा रनर पाईप आहे. हा रनर पाईप खालची जे इन्सेट नेट आणि हा खालचा जो पॉलिथिन त्याच्यामधल्या जॉईंटला एक रनर पाईप लावतो, त्याच्यावरती पुन्हा प्रोफाईल येते, दोघांचा जॉईंट हा पण का लावला जातो, जो खालचा जमिनीपासूनचा 1 मीटरचा भाग, फुलकेडे असतील, तुतुडे असतील, थ्रिप असेल, लालकोळी असतील, ह्यांचा प्रवाह हा खालच्या भागामध्ये म्हणजे पिकं ज्या लेवलला आहे त्या लेवलमध्ये जास्त असतात. त्याच्यामुळे हा पॉलिथिन असतो, याच्यामधनं पाणी वगैरे आतमध्ये येत नाही आणि थ्रिप्स वगैरे किडे काहीच आतमध्ये येत नाही. त्याचा हा बेनिफिट असतो. आणि झाडांची लागवड छोटी असते, ही पूर्ण खाली 1-2 फुटामध्येच असते सुरुवातीला, त्यानंतर हे झाड डेव्हलप होतो पूर्ण. बरोबर. आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, याला एकूण आपल्या काकडीला खर्च किती आला एका एकरामध्ये? लागवडीपासून तर पूर्ण एक 70 दिवसाचा क्रॉप होईपर्यंत रोपाचा खर्च साधारणपणे जातो एक 66-70 हजारापर्यंत. ते आता लोक विचारतील इतका कसा जातो, ती व्हरायटी कोणती लावताय त्याच्यावरती डिपेंड आहे. मार्केटमध्ये 2 रुपयापासून तर 12 रुपयापर्यंत व्हरायटी अवेलेबल आहे मार्केटमध्ये. त्याचा बेसल डोस असेल, त्याचा पेपर असेल, मल्चिंग पेपर. तो मल्चिंग पेपर मध्ये पण असं आहे का, आपण वापरतो कोणतो पूर्ण 12 महिने लागणारा टाकायचा, होलवाला टाकायचा, बिगर होलाचा टाकायचा, त्यात पण म्हणजे पैसे कमी अधिक त्यात होऊ शकतात. त्यानंतर लागवड झाल्यानंतर स्प्रेचा खर्च असेल, एकंदरीत 1 लाख ते 1,20,000 हजारापर्यंत टोटल खर्च जातो. हो. तुम्ही काय पकडलं यामध्ये, टार्गेट काय तुमच्या? साधारणपणे आता ह्या वर्षी थोडासा हेवी रेनफॉल आहे, जास्त पावसाचं प्रमाण 25 टनापर्यंत तरी साधारण ॲव्हरेज आतापर्यंत 15 टन मिळालंय. 10 टन तर आरामशीर भेटेल किंवा जास्त पण होऊ शकतं. ते आज रोजी भविष्य नाही सांगू शकत. पैसे काय होते त्याचे? साधारणपणे या वर्षी रेट छान आहे,
तर जरा एक 8 लाख रुपयापर्यंत पैसे व्हायला पाहिजे. 8 लाखापर्यंत आणि हो. 1 लाख रुपये खर्च सोडला तरी पण नाही 1.5 लाख रुपये किंवा 1,20,000 रुपये जरी खर्च पकडला तर उर्वरित आपला निव्वळ नफा आहे. 7-7.5 लाख रुपये हो. अगदी 2 महिन्यामध्ये. हो. 2 महिन्याचं पीक आहे. साधारणपणे लागवड केल्यापासून रोपं बनवल्यापासून तर 3 महिने पकडून चालायचे. 3 महिन्यामध्ये. हो. म्हणजे चांगलंच पेमेंट देते. हो, चांगलं देते. पण ते पेमेंट किती होतं? हा. दरवर्षी इतकी होतीलच हे शाश्वत नाही. हां, हां. हे पेमेंट रेटवरती अवलंबून आहे. बरं. आता तुमच्या भागामध्ये किती पॉली हाऊस आहेत असं? आमच्या साधारणपणे एक 2-2.5 हजार लोकसंख्येचं गाव आहे. ते एक 12 एकर पॉली हाऊस सेडनेट आमच्या गावामध्येच आहे. बरं. लोकं असं वाढवायला लागलीत का काय ह्याच्याबद्दल? हां, आता ह्या वर्षी आता ह्या 2024-25 पासून आमच्याकडे एक प्रोफरा म्हणून योजना चालू आहे. हां. तर बहुतेक लोक इच्छुक आहेत त्याच्यासाठी पण. बरोबर. पण त्याच्यामध्ये पण आहे मंत्री महोदयांना आम्ही निवेदन पण दिलं आहे कोकाटे साहेबांना हां. का पॉली हाऊस साठी त्यांनी 10 गुंठ्याचा या क्रायटेरिया दिलेला आहे. 10 गुंठे. हो. आणि सेडनेट हाऊस साठी 2500 स्क्वेअर मीटर म्हणजे एक 1.25 बिघा बरं. तर तो दिलेला आहे. हं, हं. तर त्यात वाढ करावी आम्ही ह्या पद्धतीने त्यांना निवेदन दिलेलं आहे. बरोबर. त्यात आता शासनाचा नियम आहे तो काय निर्णय काय होतो काय नाही बरोबर. नाही एक प्रश्न बोलता राहिला. जे स्प्रिंकलर तुम्ही जे लावले स्प्रिंकलर नाही त्याला स्प्रिंकलर नाही ते आपलं टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी फोगर आहे. स्पोगर आहे. हो. बरं, हां. त्याचा काय फायदा होतो? ते टेम्परेचर मेंटेन आम्ही शक्यतो उन्हाळ्या दिवसामध्ये वापरतो. ह्या सीझन मध्ये वापरण्याची आवश्यकता नाही. बरं. ते कसं चालू करायचं ते? चालू करायला त्याला त्याचा प्रेशर मेंटेन होणं इतकं मोटर म्हणजे की कमीत कमी 7.5 HP ची तरी मोटर पाहिजे कमीत कमी. 7.5 HP. हो. बरं. तर ते सकाळी आपलं टेम्परेचर हां. बऱ्याच ठिकाणी ऑटो पण आहे आपल्याला मॅन्युअली आहे. हं, हं. टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. अवघ्या 1 सेकंदामध्ये चालवता काही मिनिटात चालवता. क्रॉप कोणता घेतलेला आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. हां, हां. त्याचा खर्च किती येतो ते? साधारणपणे पूर्ण इरिगेशन ड्रिप आणि ते तर एक 1.5 लाखापर्यंत जातात. 1.5 लाखापर्यंत. हो. मग ते कायमचं होतं त्याचं? हो, कायमचं होतं ते. बरं. आणि खराब नाही होत जास्त करून. चांगल्या कंपनीचं जर घेतलं तर खराब नाही होत हं, ते. हं. तर अगदी कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न काढायचं आहे आणि क्षेत्रफळ किती जरी मोठं असलं तरी पण अगदी कमी क्षेत्रफळामध्ये तुम्हाला जर जास्तीचं उत्पन्न काढायचं तुम्हाला आधुनिक शेतीकडे वळणं गरजेचं असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. खरं तर 1 एकरावरती या काकडीची लागवड करून अगदी पॉलीहाऊसमध्ये चांगल्या पद्धतीची काकडी या ठिकाणी आणि मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा जास्त दर मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरची काकडी आणि म्हणजे ओपन काकडी आणि या पॉलीहाऊसमधली काकडीमधला फरक आज खरं तर जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास जर वातावरण जर चांगलं असेल तर 35 टनापर्यंत तुम्ही सांगताय हो, 35,000. उत्पन्न त्या ठिकाणी निघू शकते. आणि या मार्केटनुसार जरी आता या काकडीचं जर पैसे पकडलं जवळपास 8 लाखापर्यंत पैसे शेतकऱ्यावरती खर्च वजा करता 7-7.5 लाख रुपये अगदी 60-70-80 दिवसापर्यंत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतात. त्यामुळे जर आपल्याला जर पॉलीहाऊस मध्ये शेती करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, चांदवड.